जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मी मिस्टर अक्षय बळे, एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-कॉम यांच्या सिलेबसचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. तसेच सब्जेक्ट लिस्ट कोणकोणती असणार आहे, कोणकोणते विषय आपल्याला बी-कॉमला असतात, त्यापैकी कोणते विषय आपल्याला घ्यायचे आहे, याबाबत आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अक्षय बळे, विश्वलता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, भाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथे वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एफ-वाय आणि एस-वाय बी-कॉमचे जे काही वेगवेगळे सब्जेक्ट असतात, ते कोणकोणते असतात, आपण कोणते विषय निवडले पाहिजेल आणि कोणत्या विषयात आपल्याला किती क्रेडिट आहे, याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बी-कॉमचं जे काही सिलेबस आहे, यामध्ये जवळ-जवळ 8 विषयामध्ये स्पेशलायझेशन ऑफर करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते म्हणजे बी-कॉम इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, बिझनेस प्रॅक्टिस अँड कोऑपरेशन, बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स, बिझनेस लॉ आणि बिझनेस मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड एनालिटिक्स अशा टोटल 8 विषयांमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन ऑफर करून देण्यात आलेलं आहे. त्यापैकी तुम्ही ज्या विषयात तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल, तर तो विषय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर तुम्हाला ॲज पर एन-ई-पीमध्ये काही महत्त्वाचे ॲब्रिव्हिएशन्स विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला इथे मी त्यांचे शॉर्ट फॉर्म, फुल फॉर्म आणि त्याचा पर्पज काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. जसं एम-एमचा अर्थ काय होतो? मेजर मॅन्डेटरी. म्हणजे ज्या विषयात तुम्हाला डिग्री मिळवायची आहे, तो विषय तुमचा मेजर मॅन्डेटरीमध्ये येतो. नंतर मेजर इलेक्टिव्ह म्हणजे त्याच्याशी संलग्नित हा विषय येतो. नंतर मायनर सब्जेक्ट, यामध्ये मायनर सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक्स रिलेटेड काही सब्जेक्ट या ठिकाणी घेतले जातात. जी किंवा ओईचा अर्थ काय होतो? जेनेरिक इलेक्टिव्ह किंवा त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हटलं जातं. जनरली जी किंवा ओईचा जो काही विषय असतो तो तुमच्या अदर डिसिप्लिनचा असतो. म्हणजे आपण जर का कॉमर्सचे विद्यार्थी आहात तर या ठिकाणी आपल्याला ह्युमॅनिटी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून आपल्याला विषय घ्यावे लागतात. नंतर व्ही-एस-सी, त्याला आपण व्होकेशनल स्किल कोर्स असं म्हणलं जातो. एक तुम्हाला बघा एस-सी-सी स्किल एन्हान्समेंट कोर्स आहे आणि त्याच्याच खाली एक व्ही-ई-सी पण आहे. म्हणजे व्ही-एस-सी आणि व्ही-ई-सी हे दोन्हीही वेगवेगळे आहे आणि याच्यात दोन्ही सब्जेक्ट वेगवेगळे असतात. तर व्ही-ई-सीमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स ज्याला आपण ई-व्ही-एस सब्जेक्ट म्हणतो, तो सब्जेक्ट या व्ही-ई-सीमध्ये येत असतो. आय-के-एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, ज्याला भारतीय ज्ञान परंपरा असं आपण म्हणतो किंवा ज्ञान प्रणाली असं देखील आपण म्हणतो. सी-सीचा अर्थ इथं को करिक्युलम कोर्सेस आहे, ज्यामध्ये ओव्हरऑल तुमची डेव्हलपमेंट कशी होईल या अनुषंगाने हे विषय देण्यात आलेले आहे. ए-ई-सीमध्ये तुमच्या लँग्वेज रिलेटेड सब्जेक्ट असतात, ज्याला आपण ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स असं म्हणतो. एफ-पी म्हणजे त्याला फील्ड प्रोजेक्ट्स असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये इंडस्ट्री एक्सपिरियन्स तुम्हाला भेटला जातो. सी-ई-पी ज्याला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम असं म्हटलं जातं. तो एक्सपोजर टू सोशल इश्यूज या रिलेटेड त्याचा महत्त्वाचा पर्पज आहे. ऑन जॉब ट्रेनिंग ज्याला आपण ओ-जी-टे असं म्हणतो, जिथं हँड्स ऑन ट्रेनिंग दिली जाते. या ठिकाणी थोडासा बदल करण्यात आलेला आहे. 2019 पॅटर्नमध्ये जे आपले ज्याला काय म्हणू इंटर्नशिप म्हणूया. ही इंटर्नशिप आपली किती मार्कांसाठीची होती? सॉरी किती तासांची होती? तर तिचा जो काही कालावधी होता, तो फक्त 60 तासाचा होता. आता ॲज पर नवीन सिलेबसनुसार तो जवळ-जवळ 120 तासांचा ऑन जॉब ट्रेनिंगचा भाग असणार आहे. ओके. तो तुम्हाला जो काही असणार आहे, तो टी-वायच्या सेमिस्टरमध्ये असणार आहे. तो आता एस-वायला असणार नाहीये. याची कृपया आपण काळजी घ्या. म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगचा जो काही भाग आहे, तो तुमच्या टी-वाय बी-कॉमच्या 6व्या सेमिस्टरला 120 तासांसाठी दिला जाणारा आहे. तर फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सेमिस्टर 3ला म्हणजेच एस-वाय बी-कॉमला फील्ड प्रोजेक्ट असेल, तर सी-ई-पी कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम हा तुम्हाला सेमिस्टर 4th ॲज वेल ॲज तुम्हाला सेमिस्टर 5thमध्ये पण तुम्हाला दोन्ही ऑप्शन देण्यात आलेले आहे. आता आपण क्रेडिट फ्रेमवर्कचा विचार करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मनात डाऊट असतो, की बी-कॉम, बी-ए, बी-एस-सी यांचा आता 4 वर्षाचा सिलेबस झालाय, म्हणजे मग 4 वर्ष करणं कंपल्सरीच आहे का? तर नथिंग. ओके, तुम्ही 3 वर्ष, 2 वर्ष करून सुद्धा तुम्ही याच्यातून बाहेर जाऊ शकता. त्याला आपण मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट असं आपण म्हणत असतो. तर ओके, तर जर का एखादा विद्यार्थी फक्त फर्स्ट इयर बी-कॉम पास आउट होऊन बाहेर गेला, तर त्याला यू-जी सर्टिफिकेट किंवा त्याला एक म्हणलं जातं, की बी-कॉम सर्टिफिकेट असं त्याला भेटून जातं किंवा सर्टिफिकेट इन बी-कॉम असं त्याच्या डिग्रीला नाव दिलं किंवा त्याला जो काही लेव्हल्स आहे क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये त्याला या ठिकाणी बसवलं
जातं. तर तुम्हाला फर्स्ट इयरला जवळ-जवळ 44 क्रेडिट आहे. त्यानंतर सेकंड इयरला जाताल, तर एखादा विद्यार्थी फक्त सेकंड इयर पास आउट होऊन जर का बाहेर गेला, तर त्याला डिप्लोमा इन बी-कॉम अशा नावाचं त्याला डिग्री किंवा त्याला आपण प्रोग्रामला काय म्हणू क्रेडिट फ्रेमवर्क अलोकेट केलं जाईल. सेकंड इयरसाठी तुम्हाला किमान 88 क्रेडिट मिळवणं गरजेचं असणार आहे. तर टी-वाय म्हणजे थर्ड इयर बी-कॉम जर का तुम्ही डिग्री मिळवली, तर त्यामध्ये तुम्हाला 132 क्रेडिट तुम्हाला अर्न करावे लागणार आहे. तर फोर्थ सेमिस्टर जर का तुम्ही केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे बॅचलर डिग्री विथ ऑनर्स आणि दुसरा आहे बॅचलर डिग्री ऑनर्स विथ रिसर्च. ओके. दोन्हीमध्ये थोडासा फरक करण्यात आलेला आहे. तुम्ही फोर्थ इयरचे दोन्हीपैकी एक जरी डिग्री तुम्ही पूर्ण केली, तर त्यामध्ये तुम्हाला फोर्थ इयरच्या डिग्री प्रोग्राम नंतर पुढे तुम्हाला सेट, नेट यासारख्याच डायरेक्ट परीक्षेला अपियर होता येईल किंवा पी-जीच्या डायरेक्ट लास्ट इयरला पण अपियर होता येईल. तर इथे सेमिस्टर ज्याला आपण काय म्हणूया लेव्हल 6.0 मध्ये तुमचं जे काही क्वालिफिकेशनचं टायटल असणार आहे ते बॅचलर डिग्री विथ ऑनर्स आणि बॅचलर डिग्री ऑनर्स विथ रिसर्च यासाठी तुम्हाला 176 क्रेडिट अर्न करावे लागणार आहे. ओके. आता आपण क्रेडिट डिस्ट्रिब्युशनचा भाग बघूया, की तुम्ही फर्स्ट इयर बी-कॉमचे विद्यार्थी असतात, तर त्यावेळेस तुम्हाला 22 क्रेडिट अर्न करणं अपेक्षित असतं एका सेमिस्टरला. तर 2 सेमिस्टरचे क्रेडिट जर का आपण कॅल्क्युलेट केले, तर 22 इज इक्वल टू 44 असे टोटल 44 क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला जे काही विषय असतात, ते विषय या पद्धतीने दाखवलेले आहे. म्हणजे फर्स्ट इयरला तुम्हाला जवळ-जवळ 8 विषय असतात. त्यामध्ये सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 म्हणजे तुम्हाला जे काही स्पेशलायझेशन दिलेले आहे 8 विषयातले, तर या 8 विषयापैकी कोणतेही 2 विषय तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी काय करेल, त्याला अकाउंट आणि मार्केटिंग असा विषय घेऊ शकतो किंवा कॉस्टिंग आणि मार्केटिंग असा विषय तो घेऊ शकतो. डिपेंड्स अपॉन तुम्ही ज्या कॉलेजला प्रवेश घेतला, त्या कॉलेजला असलेली डिग्री किंवा त्या कॉलेजला असलेली परमिशन या माध्यमातून तुम्ही ते विषय काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके. त्यानंतर सब्जेक्ट 3 हा तुमच्या इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड असतो. या सब्जेक्टला प्रत्येकी 4-4 क्रेडिट अलोकेट केलेले आहे. म्हणजे सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 ला 4 त्रिक 12 क्रेडिट आहे. जी किंवा ओई हा ओपन इलेक्टिव्हचा विषय असतो. तो तुम्हाला ह्युमॅनिटीज किंवा सायन्स, टेक्नॉलॉजी या फॅकल्टीमधून तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. एस-सी-सीमध्ये फर्स्ट इयरला बिझनेस अकाउंटिंग हा विषय दिलेला आहे. आय-के-एस हा विषय बघा 2 क्रेडिटसाठी जेनेरिकचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 मोड असतात. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. ओके. जर तुम्ही ऑफलाईन मोड कॉलेज लेव्हलला घेतला, तर तुम्हाला त्यासाठी कोणतीही एक्स्ट्रा फी भरावी लागत नाही. पण जर का आय-के-एस हा विषय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर का घेतला, तर तुम्हाला जवळ-जवळ ₹500 फी ही विद्यापीठाला द्यावी लागते. ओके. ए-ई-सीमध्ये तुमचा इंग्लिशचे विषय येतात. त्याला 2 क्रेडिट दिलेले आहे. व्ही-ई-सीमध्ये तुमचे ई-व्ही-एसचे विषय येतात. त्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट दिलेले आहे. असे 22 क्रेडिटचा सेमिस्टर फर्स्टसाठीचा सिलेबस आहे किंवा सिलेबस स्ट्रक्चर किंवा क्रेडिट डिस्ट्रिब्युशन आहे. सेमिस्टर सेकंडमध्ये सुद्धा तुम्हाला तेच सब्जेक्ट आहे. फक्त इथे जो सब्जेक्ट तुम्ही सेमिस्टर फर्स्टला निवडलात त्याच्यातलाच सेकंड पार्ट तुम्हाला सेमिस्टर सेकंडमध्ये तुम्हाला निवडायचा आहे. जी किंवा ओईमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर का तुम्ही एखाद्या विषयाचा ओई तुम्ही पहिल्या सेमिस्टरला घेतला, तोच तुम्हाला सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो, की जर का कॉमर्सच्या एका विद्यार्थ्यांनी आर्ट्स फॅकल्टीकडचा एक विषय घेतला, त्या विषयाला नाव आपण देऊया, की टुरिझम जिओग्राफी. ओके. हा विषय त्यांनी ओईचा घेतला. तर त्याच्यामधला तुमचा सेकंड पार्ट जो काही आहे, त्याला आपण म्हणूया प्रॅक्टिकल इन टुरिझम जिओग्राफी. ओके. हा विषय त्यांना सेकंड सेमिस्टरला येतो. ओके. या ठिकाणी कदाचित इथं जी किंवा ओईमध्ये सेकंड सेमिस्टरला पी पण येऊ शकतो. डिपेंड्स अपॉन तुम्ही जो ओई घेतलेला आहे त्यावर डिपेंड आहे. ओके. म्हणजे जर का कॉमर्सचा ओई आपण दुसऱ्यांना दिला तर त्याला थिअरीच आहे. पण जर का आपण आर्ट्स किंवा सायन्स टेक्नॉलॉजीचा जर का ओई घेतला तर त्या ठिकाणी त्याला प्रॅक्टिकल आहे. ओके. सो इथं एस-सी-सीमध्ये पुन्हा बिझनेस अकाउंटिंग सेकंड हा सेमिस्टर सेकंडला सब्जेक्ट येतो. सेकंड सेमिस्टरला आय-के-एसच्या जागी सी-सीचा सब्जेक्ट येतो. को-करिक्युलम ॲक्टिव्हिटीज किंवा को-करिक्युलम कोर्सेस त्याला म्हणलं जातं. ओके. आय-के-एस सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला येत नाही. ए-ई-सीमध्ये इंग्लिशचाच भाग तुम्हाला पुन्हा येतो. व्ही-ई-सीमध्ये पुन्हा तुम्हाला एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन किंवा एन्व्हायर्नमेंटल सायन्स हा विषय येतो. सी-सीमध्ये तुम्हाला 2 क्रेडिटसाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. जवळ-जवळ 6 ऑप्शन आहे. त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचा हेल्थ सायन्स वगैरे किंवा हेल्थ, स्पोर्ट्स, फिटनेस, योगा आहे. नंतर एन-एस-एस आहे, कल्चरल ॲक्टिव्हिटी आहे, एन-सी-सी आहे. याच्यातून तुम्हाला विषय घ्यायचा आहे. ओके. सो इथपर्यंत फर्स्ट इयर बी-कॉमचं तुम्हाला या ठिकाणी मी क्रेडिट डिस्ट्रिब्युशन सांगितलं. आता एस-वाय बी-कॉमचं क्रेडिट डिस्ट्रिब्युशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा नवीन पाठ आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटला लवकरच तो जाहीर करून देण्यात
येईल. सो याला लेव्हल 5.0 म्हटलं जातं. सेमिस्टर 3च्या आपण विषयाचा अभ्यास करूया. सेमिस्टर 4 आपण नेक्स्ट सेमिस्टरला त्या बाबतीत चर्चा करूया. सो एस-वाय बी-कॉममध्ये इथं मेजर कोर सब्जेक्ट म्हणजे आता बघा, की ज्या विषयात तुम्हाला डिग्री मिळवायची आहे, तो विषय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर का म्हणत असेल, की मला बी-कॉम इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग विषय घ्यायचा आहे. तर या ठिकाणी त्यांचे जे काही मेजर कोर सब्जेक्ट येतील, ते एक कॉर्पोरेट अकाउंट येईल आणि एक सब्जेक्ट कोणता येणार आहे, कॉस्टिंग रिलेटेड येणार आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटला 4 क्रेडिट आहे आणि 2 क्रेडिट तुमच्या ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बी-कॉमची डिग्री मिळवायची आहे, त्यासाठी असणार आहे. टोटल मेजर कोर सब्जेक्टला 6 क्रेडिट अलोकेट करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर व्ही-एस-सी ज्याला आपण व्होकेशनल स्किल एन्हान्समेंट कोर्सेस म्हटलं जातं. त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिटसाठी प्रॅक्टिकल आहे, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगसाठी. त्यानंतर फील्ड प्रोजेक्ट, ऑन जॉब ट्रेनिंग किंवा सी आहे. ओके, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. ओके, यामध्ये तुम्हाला सेमिस्टर 3 साठी 2 क्रेडिटला फील्ड प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे. तो तुमच्या मेजर सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला दिसेल, त्यावरून तुम्हाला ही कल्पना येईल. मायनर सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये 4 क्रेडिट देण्यात आलेले आहे. जी किंवा ओई हा 2 क्रेडिटसाठी आहे. मी पुन्हा सांगतो, फर्स्ट इयरला तुम्ही जो ओई घेतला, तोच ओई तुम्हाला या ठिकाणी आता सेकंड इयरला पण त्याच्यातला पुढचा पार्ट तुम्हाला घ्यावा लागणार आहे. एस-सी-सीच्या रिलेटेड सब्जेक्ट या सेमिस्टरला देण्यात आलेला नाही. तो तुम्हाला 4th सेमिस्टरला बघायला भेटेल. त्यानंतर आय-के-एसचा सब्जेक्ट आहे. इथे तुम्हाला 2 क्रेडिटसाठी थिअरीचा सब्जेक्ट आहे, जो मेजर सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे जर का तुमचा या ठिकाणी मेजर कोर सब्जेक्टमध्ये अकाउंटिंग हा विषय असणार आहे, तर तुमचा आय-के-एस इन अकाउंटिंग हा सब्जेक्ट येणार आहे. जर तुमचा मेजर कोर सब्जेक्ट बँकिंग असणार आहे, तर इथं आय-के-एस तुमचा सब्जेक्ट येईल. आय-के-एस इन बँकिंग, इन्शुरन्स अँड किंवा बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स असा सब्जेक्ट येईल. नंतर ए-ई-सीमध्ये तुम्हाला जवळ-जवळ 6 ते 8 लँग्वेज देण्यात आलेल्या आहे किंवा 7 लँग्वेज देण्यात आलेल्या आहे. त्यापैकी तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, ज्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती वगैरे आहे. त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. सी-सीचा कोर्स पण या ठिकाणी तुम्हाला 2 क्रेडिटचा दिलेला आहे. जो तुम्ही एफ-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर सेकंडसाठी जो सी-सीचा सब्जेक्ट घेतला, त्याच्यातलाच पुढचा पार्ट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यासाठी सुद्धा 2 क्रेडिट देण्यात आलेले आहे. असे मिळून देखील 22 क्रेडिट सेमिस्टर तुम्हाला थर्डसाठी देण्यात आलेले आहे. सेमिस्टर 4साठी सुद्धा देण्यात आलेले आहे. फक्त सेमिस्टर 4साठी एवढा फरक आहे, की फील्ड प्रोजेक्टच्या जागी तुम्हाला 2 क्रेडिटसाठी कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आहे. तर एस-सी-सी हा सेमिस्टर 3ला नव्हता, पण 4ला आहे. आय-के-एस सेमिस्टर 3ला होता, 4ला असणार नाही. एवढाच फरक करण्यात आलेला आहे. बाकी क्रेडिट डिस्ट्रिब्युशन 22 क्रेडिटचं असणार आहे. आता मी सिलेबसचं स्ट्रक्चर तुम्हाला एफ-वाय बी-कॉमचं सांगतो. मी हे पुन्हा सांगण्याचं कारण काय आहे, की काही विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहे, विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. नेमकी तुम्हाला प्रवेश घेताना विषय जर का चुकले, तर तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा काही काय म्हणतो विषय चेंज करण्याचा कोणताही पर्याय ऑप्शन उपलब्ध राहणार नाहीये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिथं सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 सांगितलेले आहेत, तर तुम्हाला जवळ-जवळ 8 विषय इथं स्पेशलायझेशन दिलेले आहे. यापैकी कोणतेही सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 मिळून कोणतेही 2च सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे. सपोज सब्जेक्ट 1 मध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग, बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, नंतर मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, बिझनेस किंवा बी-डबल-ई म्हटलं जातं. फंडामेंटल्स ऑफ बँकिंग आहे. लीगल इंडियन लीगल सिस्टम अँड लीगल मेथड आहे. नंतर स्टॅटिस्टिकल डिसिजन एनालिसिस आहे. या 8 पैकी तुम्हाला एक विषय काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, की तुम्हाला ज्या विषयात बी-कॉमची डिग्री मिळवायची आहे, त्यापैकी एक विषय हा असला पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणला, की मला बी-कॉम इन मार्केटिंग विषय घ्यायचा आहे किंवा मला बी-कॉममध्ये मार्केटिंग ही डिग्री मिळवायची असेल, तर त्यासाठी त्यांनी इथं फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग हा विषय त्यांनी घेणं अनिवार्य असणार आहे. दुसरा सब्जेक्ट जो काही आहे तो पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 8 सब्जेक्ट आहे. पण इथे असा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा जो वरच्या लिस्टमधला असणार नाहीये. म्हणजे इथे जर का तुम्ही फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग घेतला, तर इथे तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग घेऊ शकता किंवा तुम्हाला बँकिंग पण विषय तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ बँकिंग तुम्ही घेऊ शकता. असे विषय तुम्ही सेमिस्टर फर्स्टला हे 2 विषय घेऊ शकता. त्याच्यातला तिसरा सब्जेक्ट इकॉनॉमिक रिलेटेड आहे. इंट्रोडक्शन टू बिहेवियर इकॉनॉमिक. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती सांगतो. सब्जेक्ट 1 आणि 2 यापैकी 2 विषय असे निवडा, की या दोघांपैकी एक विषय तुम्हाला पी-जीला किंवा अंडर ग्रॅज्युएशनला डिग्री म्हणून तुम्हाला मिळवायचा आहे. नाहीतर आता विषय निवडला मार्केटिंग आणि बँकिंग आणि तुम्हाला डिग्री मिळवायची होती कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. तर तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग हा सब्जेक्ट फर्स्ट इयरला सिलेक्ट केला तरच तुम्हाला बी-कॉम इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगची डिग्री मिळू शकते. अदरवाईज तुम्हाला मार्केटिंग किंवा बँकिंगपैकी ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा
लागेल. ओके. ओळीचा विषय आहे, तो तुम्हाला अदर फॅकल्टीच्या बास्केटमधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. या बाबतीत आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. एस-सी-सीमध्ये तुम्हाला बिझनेस अकाउंटिंग सब्जेक्ट येतो. ए-ई-सीमध्ये इंग्लिश 1 नावाचा सब्जेक्ट आहे, ज्या विषयाचं नाव आहे मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पजेस. एक्झाम फॉर्ममध्ये जरा थोडासा काळजीपूर्वक हा विषय तुम्ही सिलेक्ट करायला हवा. व्ही-ई-सीमध्ये तुम्हाला एन्व्हायर्नमेंटल सायन्स नावाचा सब्जेक्ट येतो, जो ई-व्ही-एस रिलेटेड आहे. नंतर आय-के-एसमध्ये इंडियन नॉलेज सिस्टम हा ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही मोड आहे. तुमचं कॉलेज ज्या माध्यमातून तुम्हाला हा कोर्स देणार आहे, तो काळजीपूर्वक बघा. पण ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला पैसे लागणार नाहीये. ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला ₹500 लागणार आहे. याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ओके. आता सेमिस्टर सेकंडमध्ये फर्स्ट इयर बी-कॉमच्या सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणती सब्जेक्ट लिस्ट असणार आहे, तर जो विषय तुम्ही इथं सब्जेक्ट 1 मध्ये निवडलेला आहे, त्याच्यातला सब्जेक्ट 2 असणार आहे. जसं की मी मगाशी तुम्हाला दाखवलं, की मी मार्केटिंग हा विषय सब्जेक्ट 1 मध्ये सिलेक्ट केला होता. तर सेकंड सेमिस्टरला सब्जेक्टचं नाव काय राहणार आहे? फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग सेकंड. त्यानंतर सब्जेक्ट सेकंडमधून मी जर का बँकिंग निवडलं असेल, तर त्यासाठी सब्जेक्टचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड. ओके. या पद्धतीने इथे 2 विषय आहेत. जर तुम्ही कॉस्टिंगचा विषय जर का निवडला, तर सेमिस्टर फर्स्टला तुम्हाला बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी किंवा असं काहीतरी नाव आहे. या ठिकाणी बघा काय नाव दिलेलं आहे, बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड मटेरियल अकाउंटिंग असं सेमिस्टर फर्स्टला नाव आहे. तर सेमिस्टर सेकंडला इन्व्हेंटरी, लेबर अँड ओव्हरहेड अकाउंटिंग सेकंड असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके. तर ज्या विषयात तुम्हाला डिग्री मिळवायची आहे, तो विषय या ठिकाणी तुम्ही इथं घ्यायचा आहे. तर मेजर तिसरा जो काही सब्जेक्ट आहे, त्याला मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. ओके. तो सॉरी इकॉनॉमिकचा सब्जेक्ट आहे. ओईचा सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, की तो अदर फॅकल्टीमधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पण सेमिस्टर फर्स्टला जो ओई घेतलेला होता, त्याच्यातला सेकंड पार्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. एस-सी-सीमध्ये तुम्हाला बिझनेस अकाउंटिंग येणार आहे. तो कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना सारखाच आहे. नंतर ए-ई-सीमध्ये तुम्हाला इंग्लिश विषय सेकंड येणार आहे. ओके. त्या विषयाला नाव इंग्लिश सेकंडच देण्यात आलेलं आहे. नंतर व्ही-ई-सीमध्ये तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये ई-व्ही-एस सब्जेक्ट नाहीये सेकंड सेमिस्टरला. तर त्याच्या जागी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, फंडामेंटल ड्युटीज अँड पॉलिटिकल सिस्टम इन इंडिया हे नाव देण्यात आलेलं आहे. सी-सीच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जवळ-जवळ 6 ऑप्शन दिलेले आहे. यापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हेल्थ अँड वेलनेस, योगा एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड फिटनेस, कल्चर ॲक्टिव्हिटीज, एन-एस-एस, एन-सी-सी यापैकी एक विषय तुम्ही काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. ओके. या पद्धतीने फर्स्ट इयर बी-कॉमचं सिलेबसचं स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे. आता सेमिस्टर 3 म्हणजेच एस-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर 3 मधल्या विषयांची सिलेक्शन कसं करण्यात यावं, तुम्हाला कोणकोणते विषय असतात आणि मी पुढे एक्झाम्पलच्या सहाय्याने सुद्धा विषय देणार आहे. म्हणजे तुम्हाला जर का मार्केटिंग विषय घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमची सब्जेक्टची लिस्ट कशी असेल? अकाउंटिंग विषय घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमच्या सब्जेक्टची लिस्ट काय असणार आहे? ते मी तुम्हाला थोडक्यात पुढच्या 5 मिनिटात सांगणार आहे. पण या ठिकाणी बघा, इथं मेजर मॅन्डेटरी आहे. जवळ-जवळ 6 क्रेडिटसाठी हा सब्जेक्टचं अलोकेट केलेला आहे. जर तुम्ही अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा तुमचा जर का मेजर सब्जेक्ट घेतला, तर त्यामध्ये तुमचा पहिला विषय राहील कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन फर्स्ट. ओके. या पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट राहतील. तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जर का तुमचा विषय असेल, तर कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग फर्स्ट हा विषय राहणार आहे. जर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन घेणार असेल, तर कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड एंटरप्राइज मॅनेजमेंट सिस्टम फर्स्ट असे 2 विषय असतील. मार्केटिंगमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड सर्व्हिसेस ऑफ मार्केटिंग हा विषय राहील. सेमिस्टर सॉरी 5वा विषय जो काही आहे तो बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कोऑपरेशन बोर्डाचा आहे. त्यामध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड एंटरप्रेन्योरशिप सिनेरिओ अँड इन्स्टिट्यूशनल सपोर्ट या नावाचा सब्जेक्ट आहे. तर बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्समध्ये तुम्हाला जर का डिग्री मिळवायची असेल, तर त्यासाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड इंडियन बँकिंग सिस्टम फर्स्ट हे 2 विषय असणार आहेत. तर बिझनेस लॉमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल, ते विद्यार्थी कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ फर्स्ट हे विषय असणार आहे. तर बिझनेस मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि एनालिटिक्स ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट अँड ऑपरेशन रिसर्च फर्स्ट असे 2 विषय असणार आहे. इथे जे काही मी मेजर मॅन्डेटरीचे सब्जेक्ट दिलेले आहे, तर जो ग्रुप तुमचा असणार आहे, त्या ग्रुपमधले तुम्हाला हे 2-2 सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेतच. ओके. मी पुढे एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला
दाखवेल. पुढचा जो काही आहे त्याला मायनर सब्जेक्ट म्हटलं जातं. 4 क्रेडिटसाठी आहे तो आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. ओके. तर याच्या सब्जेक्टच्या नावामध्ये जरा थोडासा इश्यू आहे. अजून फायनलायझेशन व्हायचं आहे. 6 तारखेला अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग होईल. त्यानंतर या विषयाचं नाव ठरलं जाईल. म्हणजे बहुतेक वेळेस मॉनिटरी इकॉनॉमिक्स किंवा मॉनिटरी पॉलिसी असं नाव देण्याचा विचार आहे. पण अजून त्यामध्ये एकमत होत नाहीये. थोडंफार कमी जास्त नाव झालं तर त्याची माहिती तुम्हाला नंतर यथावकाश सिलेबसच्या पॅटर्नमध्ये दिलं जाणार आहे. किंवा काही जण म्हणताय की मॅक्रो इकॉनॉमिक्स टाका, काही जण म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स टाका. म्हणजे हा पण एक गोंधळ आहे. ओके. तर त्याकरता हे नाव जरा थोडंसं नंतर आपण करणार आहे. ओके. सो हा तुम्हाला 4 क्रेडिटसाठीचा सब्जेक्ट आहे. नंतर पुढचा आहे जी किंवा ओ सब्जेक्ट ज्याला जेनेरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह म्हणतो. हा तुम्हाला अदर फॅकल्टीच्या बास्केटमधून सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी 2 क्रेडिट आहे. पण या ठिकाणी जे विषय तुम्ही फर्स्ट इयरला सिलेक्ट केले, तेच विषय तुम्हाला काय असतील सेकंड इयरला असणार आहेत. नेक्स्ट आहे व्ही-एस-सी-ई ज्याला आपण व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणतो. या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग असणारे हा प्रॅक्टिकल रिलेटेड सब्जेक्ट आहे. यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. इथे जर का तुमच्या वर्गात 120 विद्यार्थी असतील, तर 30-30 ची बॅच तुमची असणार आहे आणि एका आठवड्यात तुम्हाला किमान 4 लेक्चर घेणं गरजेचे आहे. हे मी महाविद्यालयाच्या टीचरसाठी सांगत आहे. यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये किंवा कॉम्प्युटर लॅब तुमच्याकडे असणे अपेक्षित आहे आणि त्यामध्ये टॅली रिलेटेड जो काही सिलेबस दिलेला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी घेतला जाणार आहे. ओके. त्यासाठी जवळ-जवळ 3 चॅप्टर आहे. ते पण तुम्हाला कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये जाऊन तुम्हाला शिकायचे आहे. इथे कॉमर्स फॅकल्टीचा वर्कलोड थोडासा वाढतो आहे. ओके. त्यानंतर ए-ई-सीमध्ये तुम्हाला मॉडर्न इंडियन लँग्वेज दिलेला आहे. ज्यापैकी तुम्हाला 7 ऑप्शन दिलेले आहे. यापैकी एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. म्हणजे ज्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, गुजराती, कन्नड आणि सिंधी असे टोटल 7 लँग्वेज दिलेले आहे. यापैकी एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. नंतर पुढचा आहे 6 नंबरचा सब्जेक्ट आय-के-एस. तर हा तुम्हाला मी मगाशी सांगितला हा तुमचा मेजर सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला जर का मार्केटिंग विषय घ्यायचा असेल, तर त्याचा इथे आय-के-एसचा सब्जेक्ट काय राहणार आहे? आय-के-एस इन मार्केटिंग. ओके. त्याला जर का अकाउंटिंगमध्ये त्याला मेजर सब्जेक्ट अकाउंटिंग असणार आहे, तर त्याचा आय-के-एसचा सब्जेक्ट काय राहणार आहे? आय-के-एस इन अकाउंटन्सी. ओके. त्याकरता तुमच्याकडे जर का 4 सब्जेक्ट स्पेशलायझेशनचे तुम्ही ऑफर केले एस-वायला म्हणजे महाविद्यालयाला सांगतो, तर तुम्हाला 4 सब्जेक्ट टीचर आय-के-एसचे पण पाहिजे, 4 सब्जेक्ट टीचर तुमचे फील्ड प्रोजेक्टचे पण असणे अपेक्षित आहे. ओके. सो या ठिकाणी आय-के-एसचं झाल्यानंतर पुढचं आहे को-करिक्युलम ॲक्टिव्हिटीज किंवा को-करिक्युलम कोर्सेस. यामध्ये सिलेक्ट एनीवन आहे. हेल्थ अँड वेलनेस, योगा एज्युकेशन, स्पोर्ट्स अँड फिटनेस, कल्चर ॲक्टिव्हिटीज, एन-एस-एस, एन-सी-सी हे ऑप्शन दिलेले आहे. यापैकी तुम्हाला एक विषय सिलेक्ट करायचा आहे. पुढचा आहे फील्ड प्रोजेक्ट. तर फील्ड प्रोजेक्टमध्ये सुद्धा तो तुमच्या मेजर सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. म्हणजे जर का तुमचा मार्केटिंग रिलेटेड असेल, तर फील्ड प्रोजेक्ट इन मार्केटिंग. फील्ड बँकिंग विषय असेल, तर फील्ड प्रोजेक्ट इन बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स असणार आहे. अकाउंटन्सी विषय असेल, तर फील्ड प्रोजेक्ट इन अकाउंटन्सी असे विषय तुमचे असणार आहेत. असे टोटल 22 क्रेडिटसाठीचा तुमचा हा पॅटर्न असणार आहे. आता मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन या नावाच्या विषयामध्ये त्याला स्पेशलायझेशन करायचं असेल, तर त्याचे 9 सब्जेक्ट कोणते असणार आहे? मी सांगतो फर्स्ट इयर बी-कॉमला तुम्हाला 8-8 सब्जेक्ट असणार आहे. तर सेकंड इयरला तुम्हाला 9 सब्जेक्ट असणार आहे. ओके. सो त्या विद्यार्थ्याचे हे टोटल 9 विषय कशा पद्धतीने असतील हे गृहीत धरा. नंबर 1 पहिला सब्जेक्ट आहे त्याचा कॉर्पोरेट अकाउंटिंग जो 4 क्रेडिटसाठी असेल. दुसरा सब्जेक्ट आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन. हा सब्जेक्ट राहील 2 क्रेडिटसाठी. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट राहील मॉनिटरी इकॉनॉमिक्स. मी म्हणालो, की या विषयाचं नाव कदाचित चेंज होईल, पण तुम्ही इथे तो विषय इकॉनॉमिक रिलेटेड कन्सिडर करा, जो 4 क्रेडिटसाठी असणार आहे. चौथा विषय जो काही आहे तो जी किंवा ओ-ईचा असणार आहे, तो 2 क्रेडिटसाठी असेल. 5वा सब्जेक्ट असणार आहे तो व्ही-ई-सी जो व्होकेशनल अँड स्किल एन्हान्समेंट कोर्सेस असेल. त्याला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग या विषयाला प्रॅक्टिकल आहे. तो कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करणार असेल, तर सगळ्या जणांना कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर 6वा सब्जेक्ट ए-ई-सी लँग्वेजच्या रिलेटेड असणार आहे, ज्यापैकी कोणतीही एक लँग्वेज तुम्ही घेणं गरजेचं आहे. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला मराठी लँग्वेज घ्यायची आहे, तो मराठी विषय या ठिकाणी 2 क्रेडिटसाठी घेऊ शकतो. पुढचा आहे 7वा विषय आय-के-एस. कारण या विद्यार्थ्यांनी जर का अकाउंटिंगमध्ये स्पेशलायझेशन करणार आहे, त्याचा आय-के-एसचा विषय राहणार आहे इंडियन नॉलेज सिस्टम इन अकाउंटन्सी. ओके. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आय-के-एस हा अकाउंटिंग, कॉस्टिंग या किंवा मॅथेमॅटिक्स वगैरे या रिलेटेड जर का असेल, तर याच्यामध्ये लँग्वेजचा जरा थोडासा इश्यू आहे. कारण बी-ओ-एस मेंबर चेअरमन म्हणत आहे, की आय-के-एस हा विषय टोटली इंग्लिशमधूनच असू शकतो. ओके. या विषयांच्या रिलेटेड. बाकी बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग या रिलेटेड तो मराठीतून पण असू शकतो. ओके.
मी इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. त्यानंतर 8 नंबरचा सी-सीचा सब्जेक्ट दिलेला आहे, ज्यापैकी एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे. तो चॉईस तुमच्यावर आहे. पण जो फर्स्ट इयरला घेतला आहे, तोच विषय तुम्हाला इथे सेकंड इयरला घ्यावा लागणार आहे. नंतर 9वा विषय जसा याने अकाउंटिंग विषय घेतला म्हणून याचा येणार आहे फील्ड प्रोजेक्ट इन अकाउंटन्सी. असे मिळून टोटल 22 क्रेडिटसाठी सेमिस्टर 3 विषय असणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सब्जेक्ट टीचरला किंवा जर काही एखाद्या टीचर्सला ही पी-डी-एफ पाहिजे नसेल, तर ते माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. पुढचं आहे सब्जेक्ट लिस्ट जी काही आहे. सपोज जर का एक एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल दिलं, मार्केटिंग स्पेशलायझेशन जे विद्यार्थी करणार आहे, त्यांचे सब्जेक्ट कोणकोणते 9 असतील. पहिला सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग 4 क्रेडिट. दुसरा सब्जेक्ट आहे सर्व्हिसेस ऑफ मार्केटिंग 2 क्रेडिट. तिसरा सब्जेक्ट इकॉनॉमिक रिलेटेड मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो, मायक्रो किंवा पॉलिसीज असं देखील त्याला नाव असू शकतं. त्यासाठी 4 क्रेडिट आहे. नंतर जी किंवा ओ सब्जेक्ट आहे. 5वा सब्जेक्ट कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा प्रॅक्टिकल आहे. 6वा सब्जेक्ट आहे ए जो मराठी किंवा लँग्वेज रिलेटेड इथे आपण गृहीत धरा. 7वा सब्जेक्ट आहे आय-के-एस इन मार्केटिंग. 8वा सब्जेक्ट आहे को-करिक्युलम कोर्सेस, ज्यामध्ये एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे आणि 9 नंबरचा आहे फील्ड प्रोजेक्ट किंवा फील्ड प्रोजेक्ट इन मार्केटिंग असं आपण त्याला म्हणू शकतो. एक महत्त्वाचं लक्षात घ्या, इथे तुम्हाला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, त्याच्यानंतर फील्ड प्रोजेक्ट यासाठी प्रॅक्टिकल घ्यायला विद्यापीठाकडून अपॉइंटमेंट केली जाणार आहे. ओके. आणि ज्या बॅचला तुमचं प्रॅक्टिकल असेल, त्याच बॅचला तुम्हाला प्रॅक्टिकल द्यावं लागेल. सपोज जर का 4 दिवसाचं तुमचं शेड्यूल प्रॅक्टिकलचं लावलं असेल, तर 4 दिवसांमध्येच तुम्हाला ते प्रॅक्टिकल द्यायचं आहे. तुम्ही त्याच्यानंतर जर का आलात, तर तुमचं प्रॅक्टिकल घेतलं जाणार नाहीये. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहे. ओके. तुम्हाला या संदर्भात जर का अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या Telegram चॅनलला सहभागी व्हायला विसरू नका. जर काही मनामध्ये शंका असेल, तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.